महादेव मुंडे खून प्रकरणाला जवळपास 2 वर्ष झाले. या प्रकरणाकडे कुणी लक्ष दिले नाही, सरकारने तपास केला नाही, अटक नाही, काय नाही. मात्र त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्याचं लक्ष या ठिकाणी लागलं. या प्रकरणामध्ये थोड्या हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर मनोजदादा जरांगे पाटील यांनी स्वतः ताईंची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सरकारने SIT स्थापन केली आणि या ठिकाणी आता प्रकरणाचा तपास सुरू होईल अशा पद्धतीची परिस्थिती दिसते. मात्र आता नेमकं ज्ञानेश्वरी मुंडे या स्वतः या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटलेले आहेत. मनोज जरांगे पाटील आधी त्यांना 2 दिवसापूर्वी जाऊन भेटलेले आहेत. नेमकं आज भेटीमागचा उद्देश काय त्यांचा आपण बोलूया. ज्ञानेश्वरी मुंडे ताई आपल्यासोबत आहेत. ताई, आज नेमकं काय बोलणं झालं, दादासमोर काय बोलणं? दादासोबत एवढंच बोलणं झालं की दादा पुढचं मार्ग कसा, म्हणजे पुढं आम्ही कसं करावं, आम्हाला न्यायाची म्हणजे आम्ही कसं गरीब कुटुंब, आमच्या मागं इथून मागं म्हणजे कुणीच नव्हतं. मी पोलिसांच्या चक्रा हाणायच्या, पण पोलिसांचं एकच होतं, प्रयत्नच. ज्यावेळी मी विषप्राशन केलं त्यावेळेस मात्र थोडं प्रशासनानं लक्ष दिलं या महादेव मुंडे केसकडे, नाही तर अगोदर काहीच नाही, नुसते प्रयत्न होते. नंतर मी दादांना आव्हान केलं आणि पुन्हा मग दादा माझ्या भेटीला आले. मग मी आता स्वतःहून दादांच्या भेटीला आले की दादा मला न्याय पाहिजे, जे माझा सिंदूर गेला आहे त्या सिंदुरासाठी मला न्याय पाहिजे आहे. आणि लेकरांच्या मनातलं पण हे काढायचं आहे की पप्पांचे आरोपी आपल्याला मोठ्यापणी होऊन मारायचेत, हे एक लेकरांच्या मनातलं मला काढून टाकायचं आहे. म्हणून मला तात्काळ न्याय पाहिजे, म्हणून मी दादांच्या मदतीचा हात घेतला आहे. पण आता SIT स्थापन झालेली आहे. तुम्हाला वाटतंय की आता मनोजदादा जरांगे असतील किंवा बरेच लोक तुमच्या पाठीशी उभे राहत आहेत, एक दबाव निर्माण करणं गरजेचं होतं, त्यामुळे सरकार आता तपास करा? दबाव म्हणून नाही, एक माणुसकीच्या नात्यानं, दबावामुळे नाही, एक माणुसकीच्या नात्यानं दादांनी तेव्हाच आव्हान केलं की ज्यांच्यावर अन्याय आहे त्यांनी मला आवाज दिला तर मी जाईल. मग हेच मी ऐकलं होतं. मी दादांच्या हमेशा बाईट्स पूर्ण ऐकते पहिल्यापासून. मग त्यांनी त्या एका ह्याच्यात म्हणले होते की ज्यांच्यावर न्याय होईल त्यांनी मला फक्त मदतीचा हात मागाव, मी जाईल. म्हणून मी दादांना मदतीचा हात मागितला, दबावासाठी नाही. इथून पाठीमागं मी लढत आले, पुन्हा मी माझ्या स्वतःचा जीव धोक्यात घालून आले. पण आता दादांचा जे सहवास मला भेटला आहे त्याच्यात मला एक उत्तेजक असं म्हणजे अजून आशेचा किरण दिसला आहे की दादामुळे माझ्या नवऱ्याला न्याय भेटू शकतो. पण आता सुरुवात तर झालेली आहे. दादा म्हणतायत आंदोलन मोठं छेडावं लागेल. तुम्हाला वाटतं की आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही? प्रशासनाचं अपयश आहे की त्यांनी 20 महिने झालं आरोपी अटक केले नाहीत. हे प्रशासनाचं म्हणजे सगळं पोलीस प्रशासनाचं अपयश आहे. मग आता दादांच्या दबावामुळेच का म्हणणं होईना, पण प्रशासनानं आता या केसकडे लक्ष द्यायला चालू आहे. कालपासून यंत्रणा हल्ला SIT स्थापन केली आहे. आणि आता मोर्चे काढण्यापेक्षा आंदोलन करण्यापेक्षा ह्या प्रशासनानं जर तात्काळ आरोपी अटक केले तर काहीच गरज लागणार नाही. काही गरज लागणार नाही. तर तुम्हाला मी एक प्रश्न विचारणार आहे. पुन्हा त्या घटनेची तुम्हाला आठवण होईल, परंतु मला विचारणं गरजेचं वाटतंय की तुमच्या पतीच्या नरड्याचं एक मांसाचा तुकडा घेऊन ही लोक फिरत होती, हे तुमच्या कानावर आलं? हां, आलं. जेव्हा बाळाभाऊ बांगरनी बाईट केली त्यावेळेस आलं. अगोदर मला माहिती नव्हतं की यांनी माझ्या पतीची हत्या केली आणि मांसाचा तुकडा घेऊन 8 दिवस खिशात फिरलेत. जेव्हा म्हणजे असं मी ह्या केसमध्ये जसं पोलीस प्रशासनाकडे लक्ष देत गेले तोपर्यंत मला एक गोष्टी समजायला लागल्या की आपल्या पतीला कशामुळे मारले ह्यांनी आणि का केलं आहे. मग हे माणसाचा तुकडा म्हणजे बघा ना किती नराधम आहे, हे किती म्हणजे त्यांची क्रूर पद्धत आहे ती मारण्याची. असं कधीच ऐकलं नाही की मारलं त्या सबुताच्या तौर पर मांसाचा तुकडा दिला. म्हणजे दाखवायला ज्या माणसाने कट रचला त्या माणसापर्यंत हे आरोपी माणसाचा तुकडा घेऊन जातात. म्हणजे हे कट रचणारा किती नराधम असेल की ह्यांना सांगतो की माणसाचा तुकडा घेऊन या आणि हे घेऊन जातात. मग हे सगळे नराधमांना तत्काळ अटक करून फाशी दिली पाहिजे. ह्यांची चार्जशीट नका दाखल करता यांना तत्काळ फाशी दिली पाहिजे, आरोप निष्पन्न झाल्या. माझं एवढंच म्हणणं आहे. तरी मनोजदादा जरांगेंवर बरेच आरोप झाले, जातीवादी आहेत, फक्त मराठ्यांचाच आवाज करतायत, असं बरेच त्यांच्यावर जातीवादी असल्याचे आरोप झाले. पण मला आज चित्र वेगळं दिसतंय. हे चित्र काय बघताय तुम्ही? नाही, जातीवादी म्हणजे काय, आपण देवापासून लिहून आलेलं असतं का हे मराठा हिवंजारी म्हणून? देवाच्या घरून काय आपल्याला काही आपल्या कपाळावर लिहिलेलं असतं का हिवंजारी मराठी म्हणून? माणुसकीच्या नात्यानं एक दादांचा आधाराची गरज आहे म्हणून मी म्हणलं आहे. मी असं जातीवादासाठी नाही, मी पहिल्यापासूनच म्हणलं आहे. मी सगळ्यांना आव्हान केलं होतं की दादांनाच म्हणून नाही, मी हाके साहेबांना आव्हान केलं तर, धनंजय मुंडे साहेबांना केलं तर, पंकजाताईला केलं तर, सुप्रियाताई तर माझ्या बहिणीसारख्या पाठीमागं असतात.
प्रत्येक गोष्ट मी सुप्रियाताईसोबत शेअर करते. जातीपाती म्हणून नाही, फक्त मी माणुसकीच्या नात्यानं दादाचा आधार घेतला आहे आज. निश्चितपणे बघितलं आपण हे चित्र थोडंसं वेगळं आहे महाराष्ट्रासाठी. ज्यांनी आरोप केले होते मनोजदादा जरांगेवर की जातीवाद आहेत, फक्त एकाच जातीचं घेऊन जातं. मात्र आज या ठिकाणी बघतोय आपण जातीचा विषय नाही तर हा माणुसकीचा विषय म्हणून मनोजदादा जरांगे यामध्ये आले. दादा काय म्हणाल, तुम्ही सगळं ऐकलेलं आहे. एकंदरीतच तुम्ही त्यांच्याशी बोलताना बरेच संतापात आलेले होते, रागात दिसत होते. मला काय नेमकं बोलणं चाललं होतं? काय अपेक्षित आहे मुख्यमंत्र्यांना, हे माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही राजकारण करावं, राजकारणातून तुम्ही उंचीला जावं, पण ज्या लोकांनी तुम्हाला उंचीवरती नेलं त्यांचे मुर्दे पडायला नको, ही सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि राहिला विषय, मी आत्ता ऐकलं, मला आणखीनही माहीत नव्हतं की ते मासाचा तुकडासुद्धा 8 दिवस घेऊन फिरत होते, हे मी आत्ता ऐकलं. मुख्यमंत्री साहेब आणि गृहमंत्री साहेब, मला एक प्रश्न आहे तुम्हाला आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्मातल्या सगळ्या प्रतिनिधीला, आमदार खासदार मंत्र्यांना सुद्धा माझा आज प्रश्न आहे. हे नेमका 8 दिवस कोणाला दाखवत फिरत होता? ते नेता उपलब्ध नव्हता का? ज्याने मारायचं सांगितलं तो इथं उपलब्ध नव्हता म्हणून ते 8 दिवस घेऊन खिशात हिंडत होता? तुम्हाला तपास करावा लागणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी मी मनोज जरांगे आडवा पडतो ना, त्याची सरळ केल्याशिवाय सोडत नाही. तुम्हाला मी प्रेमापोटी सांगतो, जर महादेव भैयाचं मांस घेऊन जर खिशात हिंडत असतील 8 दिवस, मग त्या 8 दिवसात कोणाला ते मांस दाखवायचं होतं? ते महादेव मुंड्याचा आम्ही मुर्दा पाडलाय, हे मांस आम्ही खिशात घेऊन हिंडतोय, तुम्ही कधी येता बघायला? असा कोण नव्हता की त्याला ते मांस दाखवायचं होतं आणि त्याच वेळेस ते मांस फेकू द्यायचं होतं. म्हणजे इथं कोल्या कुत्र्याला सुद्धा किंमत आहे. इतक्या नीच प्रवृत्तीचे कोण लोक असू शकतात की ते मर्डर करून कोल्या कुत्र्यापेक्षा जास्त वागणूक वाईट दिली महादेव भाईंना? इतकी नीच पायदाशी अप्रती तलावर नेमके कोणाची, हे मात्र आता आम्हाला बघायचं. कोणासाठी ते मांस घेऊन हिंडलेत? कोण उपलब्ध नव्हता म्हणून तितक्या दिवस ते घेऊन हिंडले? तुमच्या बापाचं आईचं घेऊन हिंडताल का? लोकांचे लेकरं तुम्ही असे जर मारून टाकायला लागलात. मुख्यमंत्री साहेब, मला जास्त तरफडायला लावू नका. तुम्हाला माहिती मग मी तारा लागल्यावर काय होतं. याच्यात क्रूरपणे हत्या करणारे आरोपी तातडीनं तुम्ही धरा. जर तुमचा भाऊ असता तर तुम्ही कोणत्या स्टेपला गेला असतात? मुख्यमंत्री साहेब हे ध्यानात ठेवा. तुम्ही या महादेव भैयाला स्वतःचा भाऊ माना आणि त्या महाराष्ट्राच्या लिकेला न्याय द्यायचं काम करा. आम्हाला तातडीनं याच्यात SIT आणि CID दोन्ही गठीत झालेल्या पाहिजेत. पहिली मागणी आमची ती आहे. दुसरं म्हणणं आहे, ती गठीत करून नुसती ती हिंडायला ठेवू नका. इकडे गेली तिकडे आली पळून नुसते पैसे नसायचं काम नाही करायचं, जेवायचं खायचं. आठवड्याच्या आत आरोपी सगळेचे सगळे आतमध्ये पाहिजेत आम्हाला, सगळेचे सगळे. दोन्ही बी SIT आणि CID दोन्ही पण गठीत करायच्या आणि आरोपी 8 दिवसाच्या आत अटक करायचे. दुसरं म्हणणं आहे आमचं की त्या मुंडे ताईचा जॉब तुम्ही तातडीनं लगेच नोंदवून घ्या. वेळ कशाला रे? तपास यंत्रणा नाही आहे का? उद्या कशामुळं? उद्या का? 8 दिवसांनी का? परवा का? का कारण काय? आधी 2 वर्ष झाले सगळं का? याचं उत्तर आता आम्ही घेणार आहेत. आता तुमच्या पुढं आम्ही उभा आहेत, एवढं ध्यानात ठेवा. तुम्हाला त्या ताईचा जॉब तातडीने घ्यावा लागणार आहे. आणि जेवढे नावं अगोदर पण ते जॉब दिले, मला नाव आठवणीत राहिलं त्यांचं, हा बांगर, त्यांच्या जॉबनुसार आरोपी अटक करायला सुरुवात करा, ताब्यात घ्यायला सुरुवात करा. ताई पण जे जॉब देते त्याच्यावरती पण तुम्ही आता आरोपी अटक करायला सुरुवात करा. तुम्हाला काय बघा, तुमचा काय चुलता आहे का देऊ? का तुमचा मेवणा आहे, पाहुणा आहे म्हणून तुम्ही सरकार चालवताय का? आरोपी सोडून देता? तुम्हाला काय करायचंय? सांगितलं नाव, जरा उचलून फेका आत त्याला. तो कोणी असेल त्याला आत फेका लागेल. हे काम तुम्हाला करावं लागणार आहे. नसता आता आम्ही बीड जिल्ह्याच्या आंदोलनाची तयारी करायला लागलो. त्यांचं म्हणणं आहे आम्हाला तपासात काही सांगितलं जात नाही. ते तपासातली सगळी माहिती कुटुंबाला देणं गरजेचं आहे. आणि अत्यंत महत्त्वाचा विषय बीडच्या SP साहेबांसाठी आणि राज्याच्या गृहमंत्री आणि फडणवीस साहेबांसाठी, या कुटुंबावरती 100% दडपण येऊ शकतं, दबाव येऊ शकतो, या कुटुंबाला मारू शकते. उद्यापासून यांना पोलीस संरक्षण द्या. या कुटुंबाचा जर घात झाला तर राज्यात धिंगाणा सुरू होईल. आम्हाला काही अपेक्षित नाही आहे मुख्यमंत्र्यांकडून. एकच गोष्ट अपेक्षित आहे याबरोबर
या कुटुंबाचा घातपात होऊ नये म्हणून याला संरक्षण द्या. आणि दुसरं असं फक्त एकदा फोटो बघून दाखवा. काहीच अपेक्षा व्यक्त केली नाही. आता तुम्ही बघितलेला आहे फोटो? तुम्ही मी ताबडतोब मोबाईल उलटा टाकला. नाही बघू शकत. जो माणसाची पैदाशी, जो माणसापासून जन्माला, ज्याला माणुसकी ही गोष्ट कळती, तो माणूस तो फोटो नाही बघू शकत. नाही बघू शकत. त्या लेकरानं त्या माऊलीनं कसा बघायचा आता, तिच्यात आयुष्यात डोळ्यासमोर ते मोबाईल नाही धरू शकत. फक्त मुख्यमंत्र्याला एवढंच चॅलेंज आमच्या महाराष्ट्रातील जनतेचं, एकदा फक्त महादेव भैयाच्या खुनाचा फक्त फोटो बघा. तुम्ही त्या क्षणी जर मोबाईल नाही फोडला तर माझं नाव बदलून ठेवा. कोणीच बघू शकत नाही. इतके क्रूर आहात त्या. इतके क्रूर करून तुम्हाला लोक नाही पकडायचे. काय अपेक्षित आहे मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्रात तुम्हाला? नेमकं काय अपेक्षित? आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या प्रतिनिधीला सुद्धा सांगतो, आता सावध व्हा. या कुटुंबाला न्याय देण्यापर्यंत आपण सगळ्यांनी तुटून राहायचं. जात फिट तिकडे खड्ड्यात गेली, जात आणि भात बघून येत नसतो मी. आणि तो प्रश्न कधी विचारू पण नका. जातीवर राज्य टिकणार नाही, जातीवर काही टिकणार नाही. इथं माणूसच मिळाला. काय जात आणि भात कुठून आणली तुम्ही? इथं अन्याय झालाय, त्याला न्याय मिळणं गरजेचं आहे. याच्यासाठी बीड जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी उभा राहा. जर मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा, जर तुम्ही 8 दिवसाच्या आरोपी अटक नाही केली तर बीड जिल्ह्यात आंदोलन उभा राहिलं म्हणून समजा. निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी आता मागण्या केलेल्या आहेत मनोज जरांगे पाटील यांनी. त्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर येत्या 8 दिवसाच्या नंतर मनोज जरांगे पाटील स्वतः एक मोठं आंदोलन बीडमध्ये उभे करतील. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराटी.